कुठेतरी डॉट आला म्हणजे दोन्ही सामने खरं तर चांगले पाहायला मिळाले आणि इथून कुंभळवाडी संघाने कमबॅक केलाय अगदी नेक्स्ट फेरीमध्ये आणि इथून शेवटची मॅच अर्थात आपल्या भेटीला येते। तुम्ही पाहू शकाल एका साइडला भिंगार टीम आणि दुसऱ्या साइडला कर्जत विभागातील एक दादा टीम ज्यांना समजली जाते ती खरं तर कुंभळवाडी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ओव्हर टू कॉम्बॉक्स। यस पाहू शकाल त्याच दरम्यान जर पाहिलं तर आमचे डीजे रोशन आमच्या सोबत जोडले जातात एका मॅच साठी। अगदी पाहिलं तर जबरदस्त धून आपल्याला पाहायला मिळेल। अगदी जर विचार केला तर मित्रांनो उर्फ बुवा म्हणून त्यांची ओळख आहे पालघर जिल्ह्यामध्ये। अगदी त्यांच्या नावाची छाप त्यांचा आवाज अगदी आपण ऐकता अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये। आणि जर विशेष तर असेल ना मित्रांनो आपण पाहिलं तर गणेश दादा हल्दीमध्ये फेमस आहे डीजे ऑपरेटिंग साठी। अगदी पाहिलं तर डीजे रोशन उर्फ बुवा आता जर पाहिलं तर तो पराडे गावामध्ये राहतो वाडीमध्ये मोरबेमध्ये राहतो का? अच्छा अगदी ही ओळख आहे आपण पाहिले तर आमचे डीजे बुवा डीजे रोशन। आणि तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। यावेळी पहा शेवटची अंतिम लढत सुपर 6 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला गाबदेवी स्पोर्ट्स भिंगार आणि त्यांना फाईट करेल कोंबलवाडी संघ मोहन पारधीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच प्रवीणजी सर एक नक्कीच सांगेल की आपण सर्वांचं कौतुक करतो हे नक्की आहे परंतु आयोजन ज्यांनी केलंय ना ते लाजवाब केलंय। खरं तर डीजेच्या माध्यमातून एक चांगला आवाज खरं तर आपण कृष्ण सरांच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर त्यांचा आवाज देखील आपण सातत्याने ऐकतोय परंतु आज खरं तर आयोजन त्यांच्या माध्यमातून फार सुंदर केलं जातं आणि कॅमेरा मॅनची क्लॅरिटी देखील सुंदर पाहायला मिळते। तर यायचं इथनं प्रसाद आपण देखील व्यासपीठावरती एक बुलंद आवाज दमदार आवाज ज्याने मित्रांनो आपण जर पाहिलं ना तर आम्हाला अनेक मैदानावरती साथ दिली आमचे प्रसाद सवारे सर अप्रतिम मराठीमधील बुलंद समालोचक। या व्यासपीठावरती आपला सामना सुपर 6 ला किशोर 11 खरवई संघ क्वालिफाय झाला। याचं व्यासपीठावरती प्रसाद आपलं या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल। आज प्रसाद विचार केला ना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक समालोचक मी पाहिले या स्पर्धेमध्ये। अगदी आम्हाला जर विचार केला तर एका रात्रीमध्ये जवळजवळ 5 ते 6 समालोचक या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला भेटतात। आज आमचे गणेश वाघमारे असतील एक चांगला आवाज मोरब्याचा। तर पाहता इथनं प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। राकेश रणदिवे वडविहीर गावचे आपण पाहिलं तर एक नामांकित व्यक्तिमत्वात आणि आपण जर पाहिलं तर आज पाहू शकाल आपण जर विचार केला तर अगदी दर्जेदार प्रकार स्वतःतील स्पर्धा कोणी गाजवली असेल तर मितांश मंडप डेकोरेशन आणि मितांश ते मामा आहेत। आपण पाहिलं तर राकेश रणदिवे यावेळी पाहायचं प्रत्येक षटकाराला इथनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। ग्रीन सिग्नल लेट्स प्ले जाऊया शेवटची लढत। यावेळी पहा बॉल सरळ बॅटने खेचलाय डाऊन द ग्राउंड फटका चांगला मिस अंडरस्टँडिंग पहिला चौकार डीजे। तर आलाय गोल्डन विकेट बॅक टू द डग आउट। अगदी ओव्हर स्टेप साठी चेक केलं जाईल नो बॉल असेल का इथनं बघायचं आहे सॉफ्ट डिलिव्हरी असेल चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडे। हा बॉल इम्पॉर्टंट आहे इथनं झेल पकडलाय चौकारानंतर क्लोज इन काउंटर फील्डिंग डिपार्टमेंट बॅटिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यू घेतला ना। यस कोंबलवाडी टीमने हा रिव्ह्यू घेतलाय।
त्याच दरम्यान राकेश रणदिवे आपण या व्यासपीठावरती. अगदी पहिलं तर मितांश मंडप डेकोरेटर आणि त्यानंतर मितांश मामा आहेत. याचं आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल स्पर्धेच्या वतीनं. इट इज अ नो बॉल. ओव्हर स्टेप पाहायला मिळाला. इथनं पहा मित्रांनो, अगदी झेल हवेत होता तिथे जीवदान दिलं गेलं. आणि पंच इथे धावा किती असतील आम्हाला सांगा फक्त. धाव नाहीये ना? ओके ठीक आहे. येस पहा इथनं आपण पाहिलं आमचा अगदीच पाहिलं तर लक्ष त्या झेल वरती होता आणि तिथनं आपण जर पाहिलं तर आता इथे धाव नाहीये. येस नऊची धाव इथे पकडली जाईल. फ्रीट असेल पुढच्या बॉलवरती. पहा इथनं बघायचं उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल इथनं फ्रीट. गोलंदाज तयार धीरज पवार. यावेळी पहा फ्रीटचा बॉल पाठवलं स्लॉट मध्ये पाठवलं. इथनं मात्र पार्किंग प्लॉट मध्ये जबरदस्त फटका आउट ऑफ द पार. येतोय दमदार षटकार. शनिवार यावेळी पाहायचा जबरदस्त फटका पाहायला मिळाला 7 धावांसाठी. यावेळी पहा अक्रॉस द लाईन फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग फटका पाहायला मिळाला आणि इथनं मात्र सिंगल कंप्लीट झाली. बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. मोहन पारधी मागचा सामना पाहायला मित्रांनो एकता मोहपाडा संघाला इथनं मात्र कोंबलवाडी संघानं परास्त केलं आणि इथनं जर विचार केला तर अगदी आपला रस्ता साफ केला. आता भिंगार संघ त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. परंतु पहा पहिलं षटक प्रगतीपथावरती धीरज पवारचं पाहायला मिळतं. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 बॉल नो पाहिला. ओव्हर स्टॉपिंगचा 1 बॉल. यावेळी पहा बॉल कव्हर मध्ये खेळायचा होता. सिंगल कंप्लीट झाली. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल कोंबलवाडी टीमची जोडी. एकदम पहिलं तर मोहन पारधी आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रकाश देखील एक मोठा प्लेअर आहे. आपण पहा मित्रांनो अनेक मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये पाहता आपण मारताना पाहिला. मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये कोंबलवाडी संघ पाहिला होता. अगदी प्रकाश सलामीसाठी मैदानामध्ये यावेळी मोहन पारधीची साथ देतो. परंतु बघायचा बॉलवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या तब्बल 14 धावा इथे धावपट्टावरती लागली गेली. चांगली धाव संख्या सन्मानजनक धाव संख्या उभी केली गेली. इथे पाहायचा फटका चांगला. अजून एक मोठा तडाखा. बॉलचा इलाडवा बॅटनं अक्रॉस द लाईन फटका सीमा पलीकडे येतोय. स्टँडर्ड दर्जेदार रुबाबदार हिंदुत्वाचं रक्षण करू. जबरदस्त वेगवान जड मध्ये फेकला जातो आणि इथे पहा हा बॉल इथनं डॉट येतो. पहिलं षटक समाप्त झालं मॅन्डेटरी पॉवरचा. धीरज पवार मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख पनवेल तालुक्यामध्ये आणि त्याचं षटक समाप्त झालं. इथं कुठेतरी महागडे षटक फेकलं. पहिलं षटक थोडंसं आपण पाहिलं तर कोंबलवाडी संघासाठी अगदी अप्रतिम राहिलं. टोटल धावा धावपट्टावरती जमल्या गेल्या. आतापर्यंत जो विचार केला तर तब्बल 20 धावा धावपट्टावरती. लॉस ऑफ 0 विकेट कोंबलवाडी संघ. पाहू शकाल ज्या आपण पाहिलं तर प्रकाश पारधीच्या बॅटमध्ये जो षटकार पाहिला त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला. सन्माननीय राकेश रणदिवे वडवीर यांच्याकडनं
यावेळी मात्र 200 रुपयाच्या कॅश प्राइज जमा झाल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालं. दुसरा गोलंदाज यावेळी 5 आदिनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल चाला वाईड लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट झाली आणि सहजरित्या आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होती. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी अप्रतिमरित्या इथे मारला गेला. फटका चांगला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकात गॅदर केला जाता बॉल अडवला जातो आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आता 22 अंकावर जाऊन पोहोचली. पहिलाच बॉल समाप्त झाला. इथं पहा इट इज अ वाईट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर चालला. अगदी पहा या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्री कोरलवाडी संघ सुपर 6 ला क्वालिफाय झाला. दुसरी रात्र पाहिली त्यामध्ये गावदेवी नानिवली संघ. तिसऱ्या रात्रीमध्ये टेंबरी संघ सुपर 4 ला क्वालिफाय झाला आणि आपण पाहिलं तर चौथ्या रात्रीमध्ये इथे सांगुर्ली संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. कांडोली संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि त्यानंतर पाहिलं तर 5वी रात्र या स्पर्धेची अगदी जर विचार केला तर इथनं किशोर 11 खरवई संघ इथे मात्र सुपर 6 ला क्वालिफाय झाला. जबरदस्त आज पाहिला तर ही स्पर्धा पार पडते. यावेळी 5 हा बॉल चांगला व्यासपीठावरती आपण पाहू शकत. सन्माननीय पंकज सोनावणे यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालं असेल. याचं व्यासपीठावरती आपण मनपूर्वक स्वागत असेल स्पर्धेच्या वतीनं. यावेळी 5 आणि इथं डीजे ऑपरेटर आता आम्हाला आयोजकर्ते सांगतात आपण आदिवासी गाणी आता ऑपरेट करायची आहेत. ह्याच्या पुढची जी गाणी आहेत ना पालघर येस पाहू शकाल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान केला जाईल. प्रसाद दादा पार्टे यांचा शुभ सन्मान केला जाईल. विराट चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर आहेत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रसाद दादा पार्टे यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे सन्माननीय समीर दादा मुकणे आणि किरण दादा पवार असतील आणि महेंद्र मुकणे यांच्या शुभाच्या ठिकाणी हा शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीने. आमचे प्रसाद दादा पार्टे यांचा शुभ सन्मान. यावेळी पहा आडव्या बॅटना फटका मारायचा होता. फटका चांगला आहे. अक्रॉस द लाईन ने खेचला गेलाय आणि तिथे आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल आणि आता जर विचार केला तर इथनं 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा धापटलावरती. लॉस ऑफ 0 विकेट कोंबलवाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. यावेळी पहा जड मध्ये बॉल फेकला जातोय. अगदी अप्रतिम परंतु इथे मिस अंडरस्टँडिंग बघितलं जाईल. नेमकं झालंय काय मैदानाच्या आतमध्ये आणि ते शुभ सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहता आमचे समीर दादा मुकणे त्यानंतर किरण दादा पवार असतील महेंद्र मुकणे या त्रिवेणी संगमाच्या वतीनं आपण पाहता आमचे संजय दादा वाघमारे असतील. अगदी पाहिलं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांनी स्पर्धा आपण पाहता उभी केली आहे संजय दादा वाघमारे. हेच पाहता षटक समाप्त झाले. पंच लेग बिफोर साठी विकेट नसेल रिव्ह्यू नसेल विनंती असेल. रिव्ह्यू चेक केला जाणार नाहीये त्यामुळे पाहता सामना स्टार्ट करा. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता इथनं 2 षटकं समाप्त झालेत आणि धावा धापटलावरती आतापर्यंत लागल्या गेल्या त्या म्हणजे कोंबलवाडी टीमच्या टोटल 26 धावा धापटलावरती. शेवटचा षटक असेल आणि गोलंदाज इथनं आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. विकास यावेळी मात्र गावदेवी भिंगाट टीमचा गोलंदाज. 3 षटकांची मॅच असेल अटीतटीची लढत. एक संघ जो जिंकेल तो आपण पाहता इथनं मात्र सुपर 6 ला क्वालिफाय होणार. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. फलंदाज मोहन पारदेव ऑन स्ट्राईकला.
यावेळी पहा बॅटची लिडिंग एज लागली, आवाज झालाय आणि इथं आपण पहा पहिला झटका, पहिला करारा विकेट मैदानाच्या बाहेर. मोहन पारधी बॅक टू द डगआउट. पहिला झटका कोंबलवाडी टीमला. आज पाहिलं तर 6वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून अगदी मंत्रमुग्ध केलं जातं या सामन्याला, या स्पर्धेला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. मोहन पारधीचं विकेट महत्वाचं होता आणि पहिला ब्रेक थ्रू इथं मैदानाच्या बाहेर आला आणि फलंदाज मोहन पारधी यावेळी बाद झाला. पाय साता गोलंदाज आपण पाहता विकास, एक चांगला गोलंदाज. पहिल्या बॉलवरती विकेट इथनं बघायचं. शेवटची अंतिम लढत हा सामना झाल्यानंतर आपण सरळ मेगा फायनल कडे जाणार आहोत, म्हणजे या स्पर्धेचा अंतिम दिवस सांगता पाहायला मिळेल. यावेळी पहा लाफ केलाय, मिस अंडरस्टँडिंग बॉल वेद डीप मध्ये जबरदस्त झेल पाहायला मिळेल. आणि इथं आपण पहा यावेळी मात्र प्रेक्षक वर्ग आम्हाला दर्शवतोय अगदी पंच डिसिजन इथनं क्लोज असेल. इथनं षटकार असेल. 7 धावा जबरदस्त. डीप मध्ये आपण पाहता डीपेक्षा कव्हरला पॉइंट गल्लीमध्ये हा फटका चाललाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. अजून एक पाहता येत मात्र चौकार. यावेळी 5 चौकार आला. 4च्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 37 धाबा दाबट लावते आमचे स्कोरर मित्र. अगदी पाहिलं तर एक चांगला आवाज मोरबे गावचे आमचे गणेश सदा वाघमारे असतील आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडले जातात. अप्रतिम संकल्पना पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर खालापूर तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला भेटीसाठी आपण एन्जॉय केली. आज स्पर्धेचा अंतिम दिवस दर्जेदार आयोजन झालं, परंतु बघायचं अगदी लक्षात राहील 2025 संघाम आडव्या बॅटनं. यावेळी पहा एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल तिथे पहा उचलणार फेकणार तोपर्यंत अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने आता संघाची टोटल धावा संख्या तब्बल 39 धावा दापटलावरती लागल्या गेल्यात. 39 धावा दापटलावरती लागल्या गेल्या. बॉल समाप्त झालेत आतापर्यंत 5. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल. यस अलंदा कार्पेंटर जड मध्ये फेकला जातोय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला दूरवरनं सिंगलला डबल मध्ये अगदी कन्वर्ट केलं. जबरदस्त एफर्ट दिसला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील आणि 2च्या मदतीने आता कुंभरवाडी संघ टोटल जाऊन पोहोचला तब्बल 41 अंकावरती. आता येणारे 18 बॉल 3 षटका विजयासाठी इथनं गावदेवी भिंगा टीमला तब्बल 42 धाव्यांची गरज आहे. जय जोहरवाड़ा
षटकर किंवा बोंडरे असेल तर त्यांनी खरोखर नेम द्यायचा आहे. कारण का आजचा जो लॉस आहे ना तो आयोजकावर या प्रेशर यायला नको, म्हणून खरोखर निर्णय द्या. तर इथून विनंती करतो आपण खेळपट्टीच्या बॅक साईडला जी ब्लॅक स्क्रीन आहे ना, विनंती करतो प्लीज प्रेक्षक वर्ग आपण त्या पट्टीवर ना उठायचं, कारण की शेवटचे सामने आता चालू होणार आहेत. इथनं डिसिजन अगदी पाहता आपण चुकीची येता कामा नये. त्यामुळे जी पट्टी खाली पडली ना त्याच्या आपण मागच्या बाजूला जा, विनंती असेल. म्हणजे खेळपट्टी जी आहे ना आपली पीच त्याच्या मागच्या बाजूला जी ब्लॅक स्क्रीन आहे त्या समोरचे प्रेक्षक वर्ग बसलेत. हा धन्यवाद मित्र, धन्यवाद. तर किरण पवार आणि समीर मुकणे तुम्ही एक कृपया करा का ते पट्ट्यावर जे लोक बसलेत त्याला थोडासा साईडला करा, या आयोजकांची सूचना आहे. आणि कृपया करून जे प्रेक्षक लोक बसलेत ना पट्ट्यावर ते थोडे बाहेर व्हा, कारण का आम्हाला थोडासा इथं कॅमेरामध्ये डिस्टर्ब होतोय. तर मॅच स्टार्ट करा लगेच पंच आपण आणि सलामी जोडी पाठवायची मैदानामध्ये. भिंगा टीम पाहू शकाल आपण बॅक टू बॅक जर 3 षटकार आले तर इथनं मात्र आपण पाहू शकाल. तर पंच भरत वाघमारे आणि संजय वाघमारे कृपया करून सामने थोडे फास्ट ठेवा, कारण का आज शेवटचा दिवस आहे. जर आपण फायनल 4च्या किंवा 3:30 या दरम्यान जर फायनल केली तर आपला थोडासा नाव राहील, कारण का काय सकाळ उजळली तर मग थोडा आणि कंपल्सरी 3 षटक आहेत ना 15 मिनिटात व्हायचे आहेत का. पंच संजय वाघमारे आणि भरत वाघमारे 15 मिनिटात. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय धनाजी वाघमारे. या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. या व्यासपीठावरती धनाजी वाघमारे अगदी पाहू शकाल 3 षटकारासाठी आपण पाहू शकाल सन्माननीय राकेश रणदिवे यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पाहू शकाल 3 बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फलंदाजी करत असताना भिंगा टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. पहा समीकरण येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 42 धाब्यांची गरज. हाल निश्चितच प्रवीण आपण पाहतोय वारंवार आयोजकांकडून एक विनंती करण्यात येते की सीमारेषेलगत जे प्रेक्षक बसलेत खंद समर्थक आहेत प्रत्येक संघाचे प्रत्येक खेळाडूचे, तर या सर्व समर्थकांना आणि पाठीराख्यांना एक विनंती आहे की आपण सीमारेषेपासून थोडंसं अंतर ठेवायचे, कारण तिथेच विद्युत वाहिनी आहे. जे टॉवर आपण उभे केलेत लाईट टॉवर ती विद्युत वाहिनी आणि ती हाय व्होल्टेज आहे, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. आणि जो निर्णय पंचांना कळत नसेल तर त्यासाठी आपण मदत करावी ही विनंती असेल आयोजकांकडून, कारण एखादा चुकीचा निर्णय हा कुठल्या तरी संघाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपण निर्णय जो काही असेल तो निश्चितच प्रेक्षकांनी द्यायचा आहे, कारण षटकार आणि चौकार हे क्लोज असले तर निश्चितच पंचांना त्याचा त्रास होतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रवीण. धन्यवाद. इथनं जाऊया आपण मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर इथनं मात्र आपण पाहू शकाल जे संघ क्वालिफाय झालेत ना सुपर 6ला, पहिलं कोरलवाडी, त्यानंतर गावदेवी नानिवली, त्यानंतर टेंबरी, कांडोली सी आणि त्यानंतर खरवई क्रिकेट संघ. या सर्व क्रिकेट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल कॅप्टन आपण या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती लगेच यायचं. पहिलाच बॉल लॉफ केला. अगदी इथनं आपण पाहू शकाल
दर्जेदार फटका गॅप मध्ये चालला सीमा रेषा पलीकडं पहिल्या बॉलवरती इथनं आपण पाहिलं तर धीरज पवारच्या बॅट मधनं येतो चौकार. टार्गेट असेल कंपल्सरी इथं पाहिलं तर 42 धाब्यांचा. यावेळी पहा असेल बॅटची लिडिंग यश लागली आहे. विकेट किपर नसेल सुटला तिथनं जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप शॉट फाईन लेगला असेल पकडला जातो. पहिला करारा झटका इथनं मात्र फलंदाज पास झाला तो म्हणजेच धीरज पवार मिस्टर 360 बॅक टू द डगआउट. यावेळी पहा विकेटचं पतन झालं चौकाराला. दुसऱ्या बॉलवरती बॅटची लिडिंग यश लागली आणि तिथनं फलंदाज बाद झाला. पहिला गडीगारच झाला इथनं तो म्हणजेच गावदेवी भिंगा टीमचा. मैदानाच्या आतमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता गोलंदाज मोहन पारधी एक दर्जेदार आणि जबरदस्त म्हटलं तर कोंबलवाडी टीमचा संघाचा सरसेनापती बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्या. नवीन फलंदाज आदिनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पुढचा बॉल यावेळी पहा अगदी जबरदस्त बॉल जड मध्ये फेकला जातोय. क्लोज एन्काउंटर यस पाहू शकाल आपण. पंचांकडे लाऊड अपील केलं. अपील मध्ये उत्साह भरपूर जास्त पाहायला मिळाला मोहन पारधीचा. पण तिथं जर पाहिलं तर त्या विश्वास कमी आपल्याला दिसतोय. पंचांकडे जर विचार केला मित्रांनो तर अपील फेटाळलं जाईल. लाऊड अपील केलं गेलं. अगदी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ जाधव एंटर झाला आणि हा बॉल इथं डॉट आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव बॉल असं अगदी पाहिलं तर पंचांचा निर्णय अंतिम आपण पाहता मित्रांनो. ही स्पर्धा नसेल तर बऱ्याच आधी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला नियम तोच असतो मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अगदी पहा मित्रांनो असं म्हटलं जातं ना आंब्याच्या झाडाला चिकू पिकतील तर त्या ठिकाणी पिकतील जर पंच बोलले तर. परंतु आपण पाहता आता इथे हा बॉल इथनं निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. लाऊड अपील होतं विकेटसाठी परंतु ते अपील फिटायला जाईल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. यावेळी पहा अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय परंतु बघायचंय अगदी पहा डीप मध्ये वाडी स्लॉगॉनला जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एकच धाव आली. डबलचा प्रयत्न राहिला होता आदिनाथ जाधवचा परंतु तिथे आपण जर पाहिलं तर थांबवलं जातं ते म्हणजे अजय नाईकच्या माध्यमातून आणि एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. भिंगार संघ टोटल 5 अंकावरती 42 धाव्यांचं टार्गेट आहे. 5 धावा धावपट्टाभोवती आल्यात आणि षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर षटक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी 5 बॉल आडव्या बॅटने खेचलाय. स्क्वेअर लेगला चाललाय. जबरदस्त एफर्ट शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं जातं आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 2च धावा आल्या. पहा मित्रांनो असं वाटलं तिसरी धाव देखील पूर्ण होईल परंतु इथे थांबवलं जाईल पुन्हा एकदा अजय नाईकच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर अजय नाईक देखील एक जबरदस्त मोठा खेळाडू आहे. अगदी जर विचार केला तर अनेक ओपनच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गाजवून सोडलेल्या आहेत. पण तो आज इथं पण पाहता ह्या सामन्यामध्ये अगदी मोठे फटके मारावे लागणार आहेत. अंतिम बॉल पहा यावेळी कुठेतरी तयारी केली होती मिड विकेट रिझनला फटका मारायचा पण तो शेवटच्या क्षणाला अगदी बॉलला जागेवरती टॅप केलं जातं आणि इथे पहा क्लोज क्लोज चेक केलं जाईल. आमचे भरत वाघमारे यावेळी मात्र थर्ड अंपायरकडे रेफर केलं जाईल आणि फलंदाज इथे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सुखरूप आहे की इथे बघायचं नक्की नेमकं झालंय काय.
इथनं मात्र आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी असेल, नॉट आउट. पहा इथनं धाबा कंप्लीट झाल्या. आता जर विचार केला तर आतापर्यंत या बॉलवर धाबा आल्या. टोटल धाबा संख्या 8 अंकावर जाऊन पोहोचली. म्हणजे इथनं 2 धाबा आपण पाहू शकाल. 9 धाबा. ओके ठीक आहे, 9 धाबा. येस, 9 धाबा धाबत लागल्यात. बस सांगतो इथं आपण पाहू शकाल स्कोअर सांगतो. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट आला, चौथा बॉल 1 आणि 5व्या बॉलवरती 2 धाबा आल्या आणि शेवटच्या बॉलवर 1 सिंगल आली. म्हणजे टोटल धाबा इथनं 8 धाबा. ओके ठीक आहे, येस 8 धाबा दापटल्यावरती पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं मोहन पारदीस. आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोमलवाडी टीमचा भावेश. पहिलाच बॉल अजय नाईक यावेळी मात्र पाहायला मिळतो. लॉफ किल्ला डाऊन द ग्राउंड यावेळी मात्र पाहायला मिळाला. सिंगल आली आहे आणि सिंगल डबलच्या मदतीने मित्रांनो इथं भिंगार संघ आपल्याला अगदी पाहिलं तर सामना जिंकणार नाही आहे. मोठे फटके मारावे लागणार आहेत कारण की धीरज पवार सारखा मोठा फलंदाज इथं बाद झाला आणि अजून जर विचार केला तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पकड मजबूत होईल. हा सामना जिंकला तर एका दुसऱ्या ट्रॉफीचा हक्कदार देखील या ठिकाणी आपला संघ होऊ शकतो. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर भावेश 1 सिंगल आली. गोलंदाज तयार. स्पीडअप करायचा पंच, उशीर अजिबात करू नका. अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे. यावेळी पहा मोठा प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षकात कोणतीही चुकी करणार नाही स्वतः मोहन पारधी. आणि यावेळी पहा आता जर विचार केला तर अजून एक करारा धक्का. फलंदाज अधीन जातो बॅक टू द डगआउट. बॅक टू द डगआउट अधीन. अगदी आमच्या डीजे रोशन यांच्या माध्यमातून ऑपरेटिंग पाहायला मिळते. जबरदस्त विकेटचं पतन. त्यानंतर पहा अजून एक बॉल हवेत चाललाय. इथे बघायचं अजून एक झेल पकडला जाईल. स्वतः मोहन पारधी चेंडू खाली. लगातारचा अजून एक झेल. फलंदाज गडी क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. अतुल बॅक टू द डगआउट. भिंगा टीमला अजून एक विकेटचं पतन. पहा बॅक टू बॅक विकेट आले मैदानाच्या बाहेर. अतुलच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला वैभव इनाईट नंबर 5 वरती इथं मध्ये इंटरेस्ट झाला. भावेशला मिळाली आहे अगदी पाहिलं तर अजून एक विकेट, अजून एक सफलता. जबरदस्त. यावेळी पहा हा फटका देखील सुरेखा. परंतु कुठेतरी आपण पाहता डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने केसला 20 शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकात आणि ते आपण जर पाहिलं तर एकच धाब आली. टोटल धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली 10 या अंकावरती. यावेळी मात्र भिंगार टीम अजून 32 धाब्यांची गरज आणि इथनं मात्र या बॉलवरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अगदी सरळ बॅटनं खेचलाय फटका. 1 सिंगल आली आहे. तर विनंती असेल सर्व जे क्वालिफाय झाले तर संघ मित्रांनो या सर्व संघ या. यावेळी पहा बॉल हवा होता मिस टायमिंग फटका. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक गेले तिथे. अप्रतिम झेल पाहायला मिळाला. अजून एक फलंदाज बाद गावदेवी भिंगार टीमचा.
फलंदाज बाद झाला. पहा मित्रांनो, अजूनही जर पाहिलं तर धावपटलावरती आपण जर टोटल धावा पाहिल्या तर 11 धावा धावपटलावर लागल्या. अजूनही जर पाहिलं तर 31 धाब्यांची गरज आहे. 31 धाब्यांचं समीकरण आहे. समीकरण बरंच जोर आहे आणि इथं बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. पहा तिसरी वर बॉल हवेत चालला. तिसरं षटक इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वरती फेकून दिलं आडव्या बॅटनं मिड विकेटला. सीमा रेषा पलीकडं येतोय षटकार. 7 धाब्यानं संघ पुढे जाईल. टोटल धावा संख्या धावपटलावरती 17 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. पहा मित्रांनो, अजूनही जर पाहिलं तर समीकरण बरंच जोर आहे. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी इथनं गरज असेल 25 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल 25 ची गरज. पहा मित्रांनो, इथनं 5 मोठे फटके येतील का? या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 6 ला क्वालिफाय व्हायचं असेल तर भिंगार टीमला इथे मात्र पराकाष्ठा करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. आता गोलंदाज पाहता तो म्हणजेच वसंत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं षटकार आला, परंतु इथनं आता 5 बॉल आणि 25 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका अजय नाईकच्या बॅट मधनं धुरंधर खेळी पाहायला मिळते. बॅक टू बॅक अजून एक मोठा प्रहार. बॉल सीमा रेषा यावेळी 5 षटकार आले तर समीकरण राहिलं येणारे 4 बॉल 19 धाब्यांची गरज. 4 बॉल 19 धाब्यांची गरज भिंगार टीमला असेल. हा बॉल इथनं पहा. यस, ऑफस्टिकच्या बाहेर चालला. इट इज अ वाईट बॉल. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक वाईट बॉल महत्वाचा. आता चेक केलं जाईल का? पंच रिव्ह्यू आहे का फिल्डिंग डिपार्टमेंटकडे? वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. यस, इथनं पहा रिव्ह्यू नसेल. पंच फिल्डिंग डिपार्टमेंट कोंबलवाडीकडे रिव्ह्यू आहे का? आहे ना, मग चेक केलं जाईल. यस, टी बॅम्पर कडे. यस, इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉल असेल. पहा, व्हाईट बॉल इथनं घोषित केला होता परंतु सॉफ्ट डिसिजन पंचांचा होता, पण तो टीव्ही अंपायरने इथं डॉट बॉल घोषित केलाय. ज्यावेळी पहा पंच डॉट बॉल असेल गेम स्टार्ट करा. पहा इथनं डॉट बॉल आला. हा बॉल डाऊन द ग्राउंड मिड विकेटला चालला. इथे मात्र धाव येणार नाही. बॉल समाप्त झाले. टोटल आतापर्यंत षटकातील 3 बॉल 4 बॉल अजूनही 2 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. पहा इथनं प्रेशर वाढलं ते म्हणजेच गावदेवी भिंगार टीम वरती. आणि आजच्या रात्रीमध्ये कोंबलवाडी संघाचा शिरकाव आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ केलाय, ताकदीचा वापर. बॉल जाईल सरळ सीमा रेषा पलीकडं येतोय. यावेळी आउट ऑफ द पार षटकार 7 धाब्यांसाठी. दमदार बिग हिट षटकार. 7 धाबा आणि संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली 29. अजूनही 1 बॉल 13 धाब्यांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव केला, सामन्यामध्ये पलटवार केला. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये कोंबलवाडी संघाने आपण जर विचार केला तर इथनं खांदा टीमला परास्त केलं. दुसऱ्या मॅच मध्ये एकता मोहपाडा संघाला परास्त केलं आणि या सामन्यामध्ये इथनं आपण पाहता तर गावदेवी भिंगार टीमला परास्त केलं. जबरदस्त सामना, वेल प्लेड. कोंबलवाडी संघ आणि सुपर 6 मध्ये सोंडाई माता चषकामध्ये क्वालिफाय झाला तर म्हणजेच आपण पाहू शकाल इथनं मात्र कोंबलवाडी क्रिकेट संघ